मार्गदर्शक माननीय मनोहर खंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय व देशी जातीचं खिलार जातीच्या बैलांचे संगोपन व्हावे, तसेच आपल्या शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मित्र या गौवंशाचं व बैलाचं व आपल्या तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाड्या शौकीनांसाठी आपण बैलगाड्या शर्यतीचं आयोजन उद्या सोनी बैलगाड्या शर्यतीचं मैदान येथे आपण करत आहोत। तसेच 50व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त उद्या शाही दरबार हॉल येथे स्नेह भोजनाचा कार्यक्रम तसेच अभिष्टचे चिंतन सोहळा आपण ठेवत आहोत। तरी आम्ही या सर्व नागरिकांना असे आवाहन करतो की माननीय मनोहर खंडे सरांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो। उद्या दिनांक 31 मे रोजी आमचे नेते मार्गदर्शक माननीय मनोहर खंडे सर यांचा 50वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आम्ही आमच्या सर्व युवा सहकाऱ्यांसोबत सामाजिक उपक्रम राबवून करत आहोत। त्यामध्ये स्वच्छता अभियान असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप, गोशाळा, जखमी जनावरांना येथे चाऱ्याचं वाटप आपण या ठिकाणी करत आहोत। तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हिरकणी कक्षाची आपण स्थापना या खंडे सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण स्थापन करत आहोत। आज 30 मे रोजी आम्ही स्वच्छता अभियान आज गणेश तलाव येथे सर्व युवा सहकाऱ्यांसोबत करत आहोत। त्याचं कारण की गेल्या आठवड्यामध्ये आपल्या मिरज सुधार समितीच्या वतीनं इथे एक बातमी आली होती की मिरज आपलं एक ऐतिहासिक गणेश तलाव हा अस्वच्छ दिसत आहे। त्याचं कारण इथं जे गाड्या आहेत, भेळचे असतील, पाणीपुरीचे असतील, हे गाड्यांचं हा कचरा आपल्या गणेश तलावामध्ये फेकला जातोय। त्यामुळे आपला गणेश तलावाचा परिसर खूपच खराब झालेला आहे, अस्वच्छ दिसतोय। तसंच काही धार्मिक विधी झाल्यानंतर त्याचे फुलं असतील, नारळ, पिशव्या, कापड हे पण आपल्या गणेश तलावात टाकलं जाते। मी आज या आमच्या भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आपल्या मिरजकर नागरिकांना आवाहन करतो की गणेश तलावामध्ये आपले धार्मिक विधीचं साहित्य न टाकता बाहेर आपले निर्माल्य कुंड वगैरे आहेत त्या ठिकाणी त्याचं करावं। गाडी मालक जे आहेत त्यांना पण आवाहन करतो की त्यांनी त्यांचा कचऱ्याचा निचरा करण्याचं काम जबाबदारी त्यांची आहे। आपल्यामुळे जर इथला परिसर अस्वच्छ होत असेल तर ह्याचं देखणं रूप आपल्याला मिरजेला बघायला मिळणार नाही आणि आपल्या मिरजेमध्ये आपला हा ऐतिहासिक वास्तूचं जतन करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे। हे लक्षात घेऊन आज आम्ही गणेश तलाव परिसराची स्वच्छता करण्याचा निर्धार केला होता आणि त्या आज स्वच्छता आम्ही आज इथं पार पाडतो।